लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना आता फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत। ज्या महिला पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेतात त्यांना यापुढे 1,500 ऐवजी फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत। केंद्राच्या पीएम किसान सन्मान निधीतून 6,000 रुपये तर राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधीतून 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये मिळतात। त्यामुळे यापुढे या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत आणि लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाची देखील यापुढे पडताळणी केली जाणार आहे। कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल, ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेला आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही। एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो। त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत। त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये, फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही। 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीने अफवांच्या इथून आलेला आहे। हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही।